रॅपिडो आणि उबरवरती भाडे वाचतायत. तर आता आपण ओला पण ऑनलाईन जाणार आहोत. तर बघूया ओला ऑनलाईन जाऊ आपण. हे बघा रॅपिडो काय ऐकत नाही आज, नुसता वाचतोय. तर मित्रांनो मी थोडं पुढे आलो आणि पॅसेंजरने भाडा कॅन्सल केला. तर हे बघू शकता पॅसेंजरला अजिबात पेशन्स नाही आहेत. आपण भाडा घ्यायला जातोय आणि ते कॅन्सल करतात. आता काय बोलायचं आहे ना सांगा. 7637. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आहे सोमवार आणि आज आपण रिक्षावर निघालेलो आहोत सकाळी. आता वाजले आहेत 8 वाजायला आलेले आहेत आणि आपण रिक्षा काढलेली आहे. आता आपण सध्या आहोत वसंत विहारला. तर चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आज कसा धंदा होतोय, कशी कमाई होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता सध्या आहोत वसंत विहार येथे आणि आपण रॅपिडो ऑन केलेला आहे, ओला ऑन केला आहे आणि तुम्ही बघू शकता भाडे आपल्याला वाचतायत. हे बघू शकता तुम्ही, ऐरोलीचा भाडा आहे, हे अंधेरीचा आहे. असे ओलावरती या आपले रॅपिडो आणि उबरवरती भाडे वाचतायत. तर आता आपण ओला पण ऑनलाईन जाणार आहोत. तर बघूया ओला ऑनलाईन जाऊ आपण. हे बघा रॅपिडो काय ऐकत नाही आज, नुसता वाचतोय. ओलावर पण आपण ऑनलाईन गेलेलो आहोत. हा बघा कॅडबरी जंक्शनचा भाडा आलेला आहे उबरवरती. 6 मिनिटाचा डिस्टन्स आहे. हा सायन्स आहे. मी लांबचे भाडे घेत नाही मित्रांनो. मी फक्त कसं आपले जवळपासचेच मुलुंड, ऐरोली वगैरे तिकडचेच, कारण तिथून रिटर्न पण भेटतात. त्याच्यामुळे मग लांबचे भाडे घेत नाही मी. अंधेरी वगैरे घेत नाही, गोरेगाव. हे बघा पवई, नवी मुंबई वगैरे. तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल आज. A few moments later. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच खूप सारे भाडे वाजत होते ओला, रॅपिडो, उबरवरती. आणि त्यात मी मुलुंड ईस्टचा भाडा घेतला. इथून समोरूनच आपला मेडोचा सर्कल आहे ना, तिथूनच तो आपल्याला काशीनाथ घाणेकर जवळनं पिकअप आहे आणि आपण त्यांना मुलुंड ईस्टला सोडणार आहोत. तर चला या माझ्यासोबत. A few moments later. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुलुंड ईस्टला, पॅसेंजरला सोडलेलं आहे आणि आता आपण वेट करतोय भाड्याचं. हे बघा तुम्ही बघू शकता घाटकोपर वगैरे वाचतंय, जोगेश्वरी वगैरे वाचतंय. हे बघा ऐरोली, दिघेचा भाडा आहे, मुकुंद लिमिटेड. हा घेऊ भाडा आपण. इथून आपल्याला कसं रिटर्न भेटू शकतो. आपण मित्रांनो जसे आपल्याला माहित आहे की इथून रिटर्न भेटू शकतो, तिथलेच भाडे घेतो, कारण मग वेळ वाया नाही जात ना. त्याच्यामुळे मग आता हे आपण बंद करून ठेवू आणि मग सारखं वाजत राहतं, बॅटरी पण लो होते. त्याच्यामुळे मग हे बंद करून ठेवू. तर चला आपण पॅसेंजरला पिक करू आणि त्यांना लोकेशनवर त्यांच्या ड्रॉप करूयात. तर मित्रांनो मी थोडं पुढे आलो आणि पॅसेंजरने भाडा कॅन्सल केला. तर हे बघू शकता पॅसेंजरला अजिबात पेशन्स नाही आहेत. आपण भाडा घ्यायला जातोय आणि ते कॅन्सल करतात. आता काय बोलायचं आहे ना सांगा. आता परत मी उबरवरती आणि ओलावरती पण ऑनलाईन जातो. उबरवर तर आलेलो आहे, तर ओला पण आपण ऑनलाईन जाऊयात. आणि भाडे वाजत राहतात आपल्याला. सगळे लांबचे भाडे वाजतात आपले. तर आपण आता ओलावरती पण ऑनलाईन गेलेलो आहोत. ते बघा विक्रोलीचा वाजतोय, पवई, महापे. हे इथून या लोकेशनवरनं आपल्याला ना रिटर्न भेटत नाही. म्हणजे भेटलं तरी लवकर नाही भेटत, मोस्टली तर भेटतच नाही. हे बघा पवई आहे, इथे कॅन्सल करायला गेलो की असं वाजत राहतं. हे कॅपजेमिनी, नवी मुंबई, इथून पण सहसा भेटत नाही, ते इथे जायला लागतं.
विटाव्याला परत यायला लागतं एमटी विटाव्यापर्यंत. तिकडचा भाडा घेतला की कुठला आहे इटर्निटी मॉल आहे, जवळचं एवढं नाही घेऊ शकत. तर चला या बघू आपल्याला कुठला भाडा भेटतोय आता जवळपासचा. मित्रांनो आपल्याला पुन्हा उबरवरती भेटलेला आहे कापूरबावडीचा भाडा, तर आपण तो घ्यायला जातोय आणि त्यांना आपण त्यांच्या ड्रॉप लोकेशनवरती ड्रॉप करूया. तर चला बघूया. A few moments later. मित्रांनो आपण पॅसेंजरला सोडलेला आहे कापूरबावडीला, तुम्ही बघू शकता. आता आपण बघूयात आपल्याला इथून पुढे कुठला भाडा भेटतोय ते. हे बघा वाचतायत मुलुंड वेस्टचा भाडा आहे मित्रांनो, आपण घेऊयात तो लगेच. आपल्याला तुम्ही बघू शकता उबरवरती मुलुंड वेस्टचा भाडा भेटला. हायलँड रेसिडेन्सी मधून आहे, थोडंच पुढे आहे इथून. तिथून आपण त्यांना पिक करू आणि मुलुंड वेस्टला ड्रॉप करूयात. A few moments later. मित्रांनो आपण आलेलो आहोत मुलुंडला, पॅसेंजरला सोडलेला आहे आपण आणि बघूयात आपल्याला पुढे कोणते भाडे भेटत आहेत. आता मित्रांनो आपण आता मुलुंडला आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे भाडे कसे वाजत आहेत. ओला, उबेर, पण ते लांब लांबचे भाडे वाजत, घाटकोपर, अंधेरी वगैरे. तिकडे कोण जाईल बघा घनसोली, तिथून रिटर्न भेटत नाही. इकडे गेलो की मग हे होतं आहे बघा नेरूल. तेव्हा आपण नेरूलचा भाडा घेऊ, मोठा भाडा. बघू शकता आपल्याला नेरूलचा भाडा भेटलेला आहे नवी मुंबई आणि आपण त्यांना घ्यायला चाललो. इथे बघा सिग्नल लागलेला आहे, त्यांना आपण पिक करू आणि त्यांना आपण त्यांच्या लोकेशनवरती ड्रॉप करू. 2000 years later. मित्रांनो आपण इथे नेरूळला पोहोचलेलो आहोत. लोकेशनवर आपण पोहोचलो, ड्रॉप लोकेशनवर. पॅसेंजरला आपण सोडलेलं आहे आणि आता आपण सीवूड मॉलजवळ उभे आहोत. तर एवढ्या लांब येण्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो की आपल्याला इथून रिटर्न भेटतात, म्हणजे ठाणे, मुलुंड किंवा घनसोली, ऐरोली इथे जायला आपल्याला रिटर्न इथून भाडे भेटतात. त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत. तर बघूयात आपल्याला इथून कुठला भाडा भेटतोय. तर चला या माझ्यासोबत. बघू शकता तुम्ही आपण सीवूड मॉलच्या बाहेरच उभे आहोत आणि आपण आता ओला, उबेर आणि रॅपिडो तिन्ही पण याच्यावरती ऑनलाईन गेलेलो आहोत. तर बघूया आपल्याला आता इथून कुठला भाडा भेटतोय. तर मित्रांनो आपण इथे बराच वेळ सीवूड मॉलजवळ थांबलो, पण इथे काय भाडे वाजत नाही. तर आपण म्हटलं इनड्राईव्ह ॲप पण आहे आपल्याकडे, तो आपण ऑन करूयात. त्याच्यात ॲक्च्युली कसं आहे की आपल्याला भाडे मिळतात, म्हणजे जे पॅसेंजर असतात ज्यांना कमी पैशामध्ये जायचं असतं लांब, तर ते इनड्राईव्हवरती भाडे हे करतात, म्हणजे त्यांच्यानुसार रेट असतो भाड्यांचा. तो आपल्याला जर परवडला तर आपण तो एक्सेप्ट करायचा, रिक्वेस्ट करायची त्यांना, मग ते एक्सेप्ट करणार. त्यांना परवडलं तर असं असतं. तर आपल्याला इथून ठाणे वगैरे, मुलुंड वगैरे भाडे भेटू शकतात इनड्राईव्हवरती. तर आपण ते पण ओपन केलेलं आहे इनड्राईव्ह वगैरे. तर बघूयात आता त्याच्यावरती पण आपल्याला भेटतं का. 2000 years later. तर मित्रांनो आपण आता आलो इथे, हे रांजनोली बायपास आहे भिवंडी. इथे आता आपण आलो आहे. आपण सीवूडला होतो, सीवूडवरनं आपल्याला डायरेक्ट इथला भाडा भेटला. तर आपण पॅसेंजरला सोडलेला आहे इथे आणि वेट करतोय आता दुसरा कुठला भाडा भेटतोय का. ॲक्च्युली कसं झालं, मी बराच वेळ झाला तिथे थांबलो होतो सीवूडला, पण काय भाडे वाजत नव्हते ओला, उबेर, रॅपिडोवर. तर मग म्हटलं इनड्राईव्ह पण आहे आपल्याकडे, तर तो ऑन करू. तो ऑन केला आणि मला तरी वाटतं उबरवाल्याला राग आला, म्हणून त्याने पटकन मला इकडचा कल्याणचा, म्हणजे कल्याण बायपास आहे, रांजनोली बायपास, तिकडचा भाडा दिला. मग आता मी पॅसेंजरला सोडलेला आहे इथे. तर हे आहे काटाईचा भाडा वाजतो, पण मला नाही घ्यायचा तो. मला आता सध्या घरी जायचं आहे. इथून ठाणे वगैरे भेटला तर घेऊ आपण. लोकेशनवर सोडलेलं आहे आपण पॅसेंजरला आणि आता वेट करतो आहे आपण. ठाणे किंवा आपल्या इथला भाडा भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. ठाणे भेटला तर आपण पटकन घेऊन टाकू. तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. आपण होतो मग अशी रांजनोली बायपासला, तिथून आपण सीट घेत मानकोलीपर्यंत आलो आणि मानकोलीला पोचल्यावर लगेच आपल्याला माझीवाड्याचा भाडा भेटलेला आहे ओलावरती. तर आपण लोकेशनवर पोचलो आहे मित्रांनो. लोकेशन आहे आता पॅसेंजरला मेसेज केलेला आहे, बघू मेसेजचा रिप्लाय काय लवकर नाही आले तर फोन करू आणि मग आल्यावरती मग आपण इथून निघू आणि मग त्यांना लोकेशनवर पोहोचू.
A few moments later. मित्रांनो, जसं की आपल्याला माझीवाड्याचा भाडा भेटला होता, त्यांना आपण इथे हे कापूरवाडीचा हा ब्रिज आहे ना, म्हणजे विजय सेल्सचा सर्व्हिस रोड आहे, तिथे त्यांना आपण सोडलं. आणि ओलाचा भाडा भेटला होता, त्याचे आपल्याला 186 रुपये भेटले. आणि तुम्हाला दाखवतो, ओलावरती 1 आणि उबरवरती आपण 5 ट्रिप मारल्या. त्याचे उबरवरती आपल्याला तुम्ही बघू शकता 1400 भेटले, ओलावरती 186. आणि परत आपण इथून आलो रांजनोली बायपासवरनं मानकोली नाक्यापर्यंत आपण सीट भरून आलो, त्याचे आपल्याला 60 रुपये. असे आपल्याला आज दिवसभरात म्हणजे 8 वाजता निघालो होतो आपण रिक्षावर. आणि आता वाजल्यात कंप्लीट 2 वाजल्यात, तुम्ही बघू शकता 2 वाजल्यात. आणि आपण इथे हे कापूरवाडीचा ब्रिज आहे त्याच्या इथे सर्व्हिस रोडला उभे आहोत. मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, आपण सकाळी 8ला निघालो होतो आणि आता वाजल्यात 2. आणि आपण कसे उलटे सुलटे भाडे मारले आज, आपण छोटे मोठे भाडे मारले. त्याच्यात आपल्याला उबरवर किती भेटले, ओलावर किती भेटले आणि रॅपिडोवर तर काहीच नाही भेटले आज. तर आता झालेली आहे घरी जायची वेळ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओवर कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कशी वाटली. आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो, आणि शेअर पण करा. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.